नमस्कार, मी भालचंद्र कांबळी आणि आपण पाहत आहात आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर यूट्यूब चॅनल। आता आपण मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापासून केवळ 5 मिनिटाच्या अंतरावर गीतानगर या परिसरात उभे आहोत। सकाळी 9 वाजता येथे एक मोठा धान्याचा ट्रक हा गटाराचे झाकण घुसून तोडून आतमध्ये घुसला। त्यानंतर तब्बल 4 तासानंतर 1 वाजता त्याला बाहेर काढण्यात आलं, क्रेन मागवण्यात आली आणि आपल्याला ते छायाचित्र सर्व आपण दाखवलेलेच आहेत। ये सबूत उसके हाथ कैसे लग गए? तर आता आम्ही आपल्याला ही समस्या दाखविली। गेले महिना ते 1.5 महिन्यापूर्वी हा रोड बनलेला आहे। हाँ मालूम है। काम क्या है 6 रुपए का और बिल लगा है 26 करोड़ का। त्याच्यावरती झाकण निकृष्ट दर्जाचे लावल्यामुळे आणि त्यांचे योग्य ते परीक्षण न केल्यामुळे देखिए ये रोड के बीच में बजरी और रोडी दोनों दिखाई नहीं दे रही है। अशी वाहनं आतमध्ये घुसतात, ट्रॅफिक जाम होतो। अपने देश में जितने भी रोड कॉन्ट्रैक्टर हैं वो सब सारी अपनी जिंदगी आराम से जी लेते हैं एक ही रोड को बार बार बना के। आणि ही मोठी समस्या आहे। म्हणजेच मीरा भाईंदर महापालिकेमध्ये वाढले कमिशन, जितना पैसा अंदर किया है उसके आधे का भी काम करते तो पब्लिक खुश हो जाती। अशी व्यवस्था झालेली आहे। आपला हा यूट्यूब चॅनल आंदोलन व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आपण जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जनतेपर्यंत पोहोचवा आणि अधिकाऱ्यांना जाब विचारा।